Very good evening, one and all. We are here in the third session of the day. And in this particular session, all the participants are trying hard to speak or share something about time management. Okay, let's start from Pradnya, ma'am, please. Time management is very important in life. Hmm. I wake up 6 o'clock Okay. and 1 hours work in house. After then 1 hours I self ready. Hmm? Then after I hours I house mm, house I house cooking. After go to company and company work is 9 p.m. Hours. After then come home and watch to TV. Hmm. Any any work is time management. Does not uh, don't waste in life time. Okay. Right. Bye. Don't waste the time in the life. Okay. Uh, Thank you. Thank you okay. very much, ma'am. Yes, Prajakta, ma'am. तर मी नाही केलंय पण मी सांगण्याचा प्रयत्न हा, करते. प्रयत्न करा मॅडम, काय हरकत नाही. एखाद्या दिवशी प्रिपरेशन नाही झालं आणि सांगण्याचा प्रयत्न केला तरी चालेल. बोला. Um, Good evening, sir. येस. I would like to say something about time टाइम management. मॅनेजमेंट. Time management is very important, राईट. very important in our life. Uh, time management is important for daily schedule. राईट. Daily schedule. Uh, uh, our 24 hours of time, we we use at least 12 hours for work. राईट मॅम. Start start of morning to start of morning is एक minute, sir. Morning. स्टार्ट द मॉर्निंग विथ. Start morning with रिच्युअल वर्क. ritual work. राईट. Uh, बस sir, नाही आठवत आहे थोडं. ओके, फाईन. नो इश्यूज मॅम, नो इश्यूज. थँक्यू व्हेरी मच. चला, तनुश्री मॅडम, स्पीक समथिंग अबाउट टाइम मैनेजमेंट. Time management is very important. I am wake up at 6 a.m. and I am ready 7 p.m. to school. I am go to the school 8 a.m. and I am come back home 4:30 p.m. I am doing work. I am do I am doing my work and then after break my work is complete. I am play with friend. Then after I am come to uh, then after I am play come to home and lunch. I am eat lunch and sleep. Thank you, sir. ओके, थैंक यू वेरी मच. फाइन. सी, वेल ट्राइड, वेल ट्राइड. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, आपने प्रयास किया है. अभी टाइम मैनेजमेंट का एक फॉर्मेशन, एक फ्रेमवर्क मैं आपको भेज दूंगा आपके ग्रुप के ऊपर, जिसको आपको फिलअप करना है और आपका जो भी डेली रूटीन है वो टाइम के हिसाब से उसके अंदर डालना है. राइट. आई विल डेफिनेटली सेंड यू दैट. आज मैं भेज दूंगा आपको, कल आप लिख के प्रॉपर तरीके से लाना है. दुसरी चीज मैं आपकी इसके अंदर करेक्शन बताऊंगा. जसं की तनुश्री दीदीने काय वापरलं नेहमी, आय एम आय एम आय एम आय एम आय एम आय एम वापरलं. राईट. आणि त्याच्यानंतर क्रियापद लावली सगळी. तर युजली अशा पद्धतीने आय एमचा वापर होत नसतो. आता लक्षात ठेवा, तुमच्या चुका 100 होऊ द्या, काही हरकत नाही. परंतु चुका झाल्याच्या नंतर जेव्हा करेक्शन सांगितले जातात तेव्हा त्याला इम्प्लिमेंट करा.
देन यू विल कम टू नो दॅट की यार सही में क्लास लगाने का बेनिफिट हुआ हमें. मी तुम्हाला काय सांगितलं, मला 24 दिवसामध्ये कमीत कमी 10 टॉपिक तुमचे प्रॉपर प्रिपेअर पाहिजे. 10 की ज्या 10 टॉपिक वरती तुम्ही कॉन्फिडेंटली कमीत कमी 1-1.5 मिनिटं काहीतरी बोलतायत, 2 मिनिटं, आणि हे शक्य आहे. दिस इज हायली पॉसिबल दॅट. लक्षात ठेवा, मी तुम्हाला पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं की अमिताभ बच्चन देखील 47 वर्षाच्या नंतर जेव्हा एखादं काहीतरी डायलॉग म्हणायचे असतात तेव्हा स्क्रिप्ट लिहिलेली असते आणि त्या लिहिलेल्या स्क्रिप्टला ते सराव करतात आणि मग ते बोलतात. बरोबर आहे. मग आपण तर अजून फारच तसं पाहायला गेलं तर इंग्लिशच्या इनिशियल स्टेजवरती आहोत. परंतु सगळे टॉपिक काही पोपटपंची सारखे आपले बनवायचे नाहीत. काही टॉपिक आपल्याला मनाने पण लिहिता आलं पाहिजे, कारण तेच तर आपलं पर्पज आहे. आता बघा, टाइम मॅनेजमेंट संदर्भात आपण किती सोप्या भाषेमध्ये मांडू शकतो याचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला परत एकदा तुमच्या स्वतःचं टाइम मॅनेजमेंट प्रोसेस प्रॉपर पद्धतीने सांगता येईल. ठीक आहे. येस, बघा. व्हेरी गुड इव्हनिंग वन अँड ऑल. हिअर आय वुड लाईक टू शेअर समथिंग अबाउट टाइम मॅनेजमेंट. हे वाक्य सुरुवातीला वापरायला विसरायचं नाही. कोणतं वाक्य? लिहून घ्या. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. जर इव्हिनिंग असेल तर इव्हिनिंग वापरायची, मॉर्निंग असेल मॉर्निंग वापरायचं, आफ्टरनूनला आफ्टरनून. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. Here I would like to here I would like to speak something about here I would like to speak something about टाइम मॅनेजमेंट. आता टाइम मॅनेजमेंटच्या ऐवजी तुम्ही वेगळा शब्द पण लिहू शकता. हे झालं तुमचं स्टार्टिंग. आणि एंडिंग कशाने करणार? थँक यू फॉर गिव्हिंग मी अपॉर्च्युनिटी किंवा थँक यू फॉर लिसनिंग मी. थँक यू फॉर लिसनिंग मी. हे आपलं शेवटचं वाक्य पाहिजे. ओके, राईट. चला, आता मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट बद्दल सांगणार आहे. व्हेरी गुड इव्हनिंग वन अँड ऑल. हिअर आय वुड लाईक टू से समथिंग अबाउट टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट इज इक्वल टू लाईफ मॅनेजमेंट. बघा, मी सुरुवातीच्या फेजमध्ये काय सांगतोय, टाइम मॅनेजमेंटचं महत्व किंवा त्याचं खरं मिनिंग काय. राईट. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. किती सोपी भाषा वापरतोय बघा. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट in our life. If we manage time, then we can do all the kind of work. जर आपण वेळ मॅनेज केला, आपण सगळ्या प्रकारची कामं करू शकतो. फॉर डुईंग द टाइम मॅनेजमेंट वी शुड हॅव अ रिटन प्लॅन. आपल्याकडे काय पाहिजे? राईट केलेला एक प्लॅन पाहिजे. अँड अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू फॉलो इट. त्यानुसार आपण त्याला फॉलो केलं पाहिजे. If you ask me about my time management, then I usually try to prioritize my work. Prioritize my work. Prioritize म्हणजे काय? याला आपण सिक्वेन्शियल प्रोसेस मध्ये लावतो. प्राधान्यक्रम लावणे ज्याला आपण म्हणतो ना, दॅट इज कॉल्ड एज प्रायोरिटाइज वर्क. Like I do the important work first, then semi-important, then those are not just that much important in that sense. At very first, we have to do the work. Those are urgent and important. Second time, urgent but not important. Then important but not urgent. And at last,
not important and not urgent. We have to prioritize the work. I start my day in the morning, 5:30 around. Do some exercise and yoga in the morning, right? Then I get fresh myself and come to the class at 8 a.m. 8 to 8:45, I have online batch in the morning half. Then 9 to 10, I have offline batches over here. After that, I start to do some of the improvement work, planned work. Then later on in the afternoon at 12 p.m., I have one more class at outside of my premises. Then I come back to the home at 2 p.m. and have a lunch. After lunch, I just have a rest. Then do come to the class again at 4 p.m. From 4 to 8, I have offline batches. And 8 to 9, I have an online batch. After online batch, I go to the home, have a lunch, and go for the bed. Thank you very much for listening me. सोप्या भाषेमध्ये आपल्याला टाकायचं, जे सगळ्यांना कळालं पाहिजे आणि ग्रॅमॅटिकली बरोबर आलं पाहिजे. आता हा व्हिडिओ मी तुम्हाला जेव्हा टाकेल तुम्हाला तेव्हा तुमचं डेली रुटीन तयार करायला सुरुवात करायची. ओके, आलंय लक्षात? राईट, फाईन. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी. थँक्यू.